तर नाशिक आणि पालघरमध्ये गेल्या 8 तासांमध्ये भूकंपाचे 5 धक्के बसले आहेत। नाशिक आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। तर नाशिकमध्ये रविवारी 2दा भूकंपाचे धक्के जाणवले होते। शिवाय सोमवारी सुद्धा नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते। त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय। घरातील वस्तू आणि पंखे हलू लागताच नागरिकांनी भीतीनं घराबाहेर धाव घेतली। दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा परिसरात एकाच दिवसामध्ये 50 मिनिटांच्या अंतरानं सलग धक्के बसल्याची नोंद झाली आहे। तडे गेलेल्या इमारतीमध्ये राहू नका असं आवाहन प्रशासनानं केलंय। शिवाय धोकादायक भागातल्या लोकांना तातडीनं स्थलांतरासाठी सुद्धा सुरक्षित ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी या दोन्ही ठिकाणांवरून जोडलेले आहेत। नाशिकमधून राहुल वाघ आहेत, तर पालघरमधून मनोज सातवी आहेत। सुरुवातीला जाऊयात नाशिकमध्ये। राहुल, नाशिकची सध्याची परिस्थिती काय? आपण जर बघितलं तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नाशिकच्या पेठ, सुगराणा व दिंडोरी तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। 8 तासात तब्बल 5 वेळा भूकंपाचे धक्के हे जाणवलेले आहेत। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर सर्वात मोठा 3.9 रेक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का देखील सुगराणामध्ये या ठिकाणी जाणवलेला आहे। तसेच सुगराणा येथील काही जमिनींना तडे देखील गेल्याची बाब आता समोर आलेली आहे। एकंदरीतच जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तसंच तेथील तहसीलदारांना या संपूर्ण गोष्टीवरती लक्ष ठेवून खबरदारी घेण्याचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे। परंतु आपण जर बघितलं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून नियमित हे धक्के हे जाणवत आहेत। खरं तर त्या ठिकाणी मोबाईलला रेंज देखील नसते, त्यामुळे नागरिकांशी संपर्क साधणं देखील कठीण हे काही वेळेस झालेलं असतं। परंतु एकंदरीत आपण जर बघितलं तर 8 तासामध्ये 5 वेळा भूकंपाचे धक्के हे जाणवलेले होते आणि आता जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवलं जात आहे आणि संबंधित तहसीलदारांना सर्व गोष्टींवरती बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेले। वैष्णवी, राहुल, आपण सोबत राहा। आपण पालघरमध्ये जातोय। आपले प्रतिनिधी मनोज सातवी आपल्या सोबत आहेत। मनोज, ताजी परिस्थिती आणि सतर्कतेच्या दृष्टीनं काय नेमकं पावलं उचलली जात आहेत? वैष्णवी, पालघरमध्ये देखील भूकंपाचे धक्के वारंवार बसत आहेत। काल देखील दुपारच्या सुमारास म्हणजे 1:10 3.5 रिश्टर स्केलचा धक्का बसला आणि त्या अगोदर 25 तारखेला देखील असाच भूकंपाचा धक्का जाणवला। पालघरमध्ये 2018 पासून मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि त्यामुळं विशेषतः पालघरच्या डहाणू आणि तलासरी या ठिकाणचं कासा आणि धुंदलवाडी हा जो भाग आहे हा बहुतांश आदिवासी बहुल भाग आहे आणि या ठिकाणी जी घरं, गावपाड्यांमधली जी घरं आहेत ती कच्च्या बांधकामाची घरं आहेत आणि भूकंपाच्या धक्क्यामुळं त्यांना तडा गेलेल्या आहेत। सततच्या या भूकंपाच्या धक्क्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडून 2003 साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी घोषणा करण्यात आलेली होती की आदिवासी बहुल भागामध्ये जी घरकुल योजना आहे ती देताना घरकुल हे भूकंपाची इजा होणार नाही अशा प्रकारची घरकुलं दिली जातील। मात्र शासनाकडून याची अंमलबजावणी झालेली नाहीये। त्यामुळं घरांना तडे जात असतात, पंखे किंवा भांडी पडतात। त्यामुळं नागरिक हे भूकंपाचे धक्के बसल्यानंतर आपला जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि भूकंपाच्या सावटाखाली आजही नागरिक आहेत ते जगत आहेत। सुदैवाने या भूकंपामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठी अशी वित्तहानी झालेली नाहीये। मात्र नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। धन्यवाद राहुल, धन्यवाद मनोज। आपल्या दोघांकडनंही ताजे अपडेट्स असेच घेत राहू।